अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी स्वतःच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी आहेचा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांचे तेव्हा बोले समर्थ. सेवेकरी असता सांप्रत परी एकही मजला त्यात योग कोणी वाटे दिसेना. जेव्हा येईल आमच्या मना मानसी त्या मोरपाखरा अधिकारी नेमू गादीशी. चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळी रात्रंदिनी तोची चाळा. मोठमोठ्याने ओरडते आमच्या पायऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागोनी लपवून ठेवली विटेचे ती दिली पाहिजे आम्हाशी. याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी त्याच्या भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसोबत मृत्यू पावता वर्तमान कळले तो केवळ अज्ञान. दादा त्याचे अभिमान त्याचे शरीरी असमाधान कृश होत चाला. काकूबाईने त्याशी आणले आपणापाशी. एके दिवशी समर्थांची दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईशी 4 वेळा जेवू घाल याची आरोग्य होईल. बाळाशी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करतात. दादाशी झाली आरोग्य तर समर्थांची कृपा होता. रोग कोठे राहील. केसगाव मोगलाय तिथे ते नानासाहेब भक्त त्यांनी बांधूला श्रीचे मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थाप्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शना घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईंशी पादुका स्थापन करावयाची तुम्ही पाठवा. दादाशी समागमे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तशा शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगेन मजला घे. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळो तयाशी. समर्थ पुनच बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाशी. जे दिसले जे भरे तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादाशी पाठविले की जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवेकऱ्या सांगती त्याशी मुंबईशी पाठविती. ब्रह्मचाराशी आज्ञा करीती. दादा करीती याशी स्थापना गादीवरी. दादाशी करून गोसावी मुंबईशी गादी चालवावी. स्वामी स्वतःच्या यास द्यावी कफनी जोडी निशाण. ब्रह्मचारी दादाशी उपदेशिती. दिवशीनिशी गोसावी होईनी गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञ होता तरी ऐसा गोष्टीकरिता नकार म्हणीची सर्वात न रुचे चित्ता ज्याचे यापरी. ब्रह्मचाराची पाहिली खटपट करुनी दादाशी मुंबई अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐसा समयासी आज्ञा केली. भुजंगाशी घेऊन पादुका मस्तकी ठेवा. दादांच्या मोर्चाला आणून सत्वरी धरा. चित्ता हृदयी प्रकटला ज्ञानसंहिता. अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मध्यान. काय म्हणत धन्यता वर्णावे. असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्था दादाचे वेळ खचित लाविले. ती म्हणे जी कृपा समर्थ आपण हे काय करिता. दादाचे शरीर ठेविला पादुका काय म्हणून. समर्थ बोलले जे बरे वाटले आम्हासी तेची करू. या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचनदा एकासी गोसावी बनवून टाकला आपण मारून. इतकेच पुरे झाले ऐकोनी ऐसा वचनाला समर्थाला क्रोध आला. घाला म्हणे बाईला सत्वर. खेड्या माझी सत्वर. काकूबाईने तत्काळ करून मांडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत बाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष दिले नाही. दादाशी बनविले गोसावी. कपनी झोळी अर्पिले. दुसरे दिवशी समर्थ
ते पाहून काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थांचे हसू आले. अधिकांचे कौतुक मानले. दादाशी जवळ बोलाविले. काय सांगितले तयासी? अनुसया, तुझी माता तिच्यापाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाधिष्ठांत करणी म्हणे, तुझी हे करणी लोकाबदा वरण ऐकोनी मातेची युक्ती. दादा तिच्याप्रती बोलते ऐकत तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकोनी वचन उद्धत झाले तिचे मन. असो दादा गोसावी. स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवर बैसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी सरे नाना प्राकृत संमत सदा प्रेमळ परसोत्त अष्टमोद्धव गौड हा चिरस्तु शुभम भवतु.